नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी मध्ये बस वाहक पदासाठी मोठी संधी आलेली आहे. एकूण 364 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही एक परमनंट गव्हर्नमेंट सरकारी नोकरी असणार आहे आणि याची पदभरती बद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परीक्षा ही टीसीएस घेणार आहे. 10वी पास महिला पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकतात. 36,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे. याची शैक्षणिक पात्रता कशा प्रकारची आहे, अभ्यासक्रम काय आहे, वयोमर्यादा काय आहे, निवड प्रक्रिया कशी आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा प्रकारे कमी वेळामध्ये तुम्हाला सांगणार आहे. विनंती एवढीच आहे की सर्व अपडेट मी सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. ठीक आहे. आता ही जाहिरात आलेली आहे ती कशामध्ये आहे, कशा प्रकारची आहे, ही मी तुम्हाला सांगून देतो. तुम्हाला जर फॉर्म भरून घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही घरबसल्या फॉर्म भरून घेऊ शकतात. आता ठीक आहे, ही जाहिरात कशा प्रकारची आहे, कोणत्या विभागामध्ये आहे, आता तुम्हाला आधीच मी सांगितलं बृहन्मुंबई बीएमसी मध्ये ही जाहिरात आहे. तर बेस्ट उपक्रम नावाचं या ठिकाणी हे उपक्रम आहे, त्याच्यामध्ये ही भरती आहे, परमनंट आहे. बस वाहक पदासाठी सरळसेवा भरती जाहिरात 2026. तर एकूण 364 जागा असणार आहे. कॅटेगरीनुसार मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे, बेस्ट उपक्रमामध्ये बस वाहक पदासाठी एससी एसटी सर्व कॅटेगरी, इथं सर्व कॅटेगरींचा उल्लेख केलेला आहे. उमेदवारांकडून रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. आता तुमचा सर्वात पहिला डाऊट क्लिअर करतो. ही परीक्षा कोण घेणार आहे? टीसीएस कंपनी. टीसीएस आता ही संपूर्ण जाहिरात आहे आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला भेटून जाईल. फॉर्म भरण्याचा कालावधी कधी, तर 8 जुलै पासून 29 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तुमच्याकडे 20-22 दिवस शिल्लक आहे फॉर्म भरण्यासाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आरक्षित, आता कॅटेगरीनुसार जागा ते नवीन परिपत्रक वेगळं येईल, परंतु इथं कॅटेगरीनुसार जागा इथे बघून घ्या. बघू शकता. अनुसूचित जाती म्हणजे या ठिकाणी एससी कॅटेगरीसाठी 34 जागा आहेत. एसटी कॅटेगरीला 22 जागा आहेत. विजेला 6 जागा आहे. एनटीबीला 6 जागा आहे. एनटीसीला 10 जागा आहेत. त्याच्यानंतर एसबीसीला 5 जागा आहेत. ओबीसीला या ठिकाणी बघू शकता किती आहेत, तर 67 जागा आहेत. आणि ईडब्ल्यूएसला इथे 26 जागा आहेत. आणि इथं बघू शकता एसईबीसी ला या ठिकाणी 36 जागा आहे आणि ओपनला 142 जागा आहे. अशा प्रकारची एकूण 364 जागांसाठी जाहिरात आलेली आहे. आता याची पात्रता काय आहे ते वगैरे सर्व माहिती इथे तुम्ही बघून घ्या. तर या ठिकाणी बघू शकता एससी आणि एससी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे एससी आणि एसटी सोडता इतर सर्व या ठिकाणी नॉन क्रिमिनल लागू असतो, त्यांना ते आवश्यक आहे. ओपन आणि एससी एसटी सोडता. ठीक आहे. आता इथं दुसरा पॉईंट म्हटलेला आहे, काय आहे, स्टार करतो या पॉईंटला. शैक्षणिक पात्रता नीट समजून घ्या. काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक व इतर आवश्यक अर्हता माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी एसएससी म्हणजे तुम्ही फक्त 10वी पास असेल तरी देखील फॉर्म भरू शकतात. परंतु किमान किमान या ठिकाणी तुम्हाला 10वी मध्ये किती, पण 50% असणे गरजेचे, 50% गरजेचं असणार आहे 10वी मध्ये तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक गुणांसह उत्तीर्ण आवश्यक आहे. मग 50% जास्त अधिक गुण असणे गरजेचे आहे. तसेच परीक्षा व तत्सम उच्च परीक्षा किमान बघू शकता. मराठी विषय, जो मराठी विषय आहे 50% तर तुम्हाला सर्व विषय मिळून असलेच पाहिजे, परंतु मराठीमध्ये 50 पेक्षा जास्त गुणांचा या ठिकाणी असला पाहिजे. मराठी विषय, हा मराठी विषय कंपल्सरी असला पाहिजे. ठीक आहे. आणि सोबतच या ठिकाणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण आरटीए महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला व नूतनीकरण केलेला बसवाहक परवाना आणि बिल्ला आवश्यक आहे. म्हणजे जो बॅच बिल्ला आपण म्हणतो तो आवश्यक आहे. आता हा बिल्ला फॉर्म भरताना लागणार आहे की नाही, याच्या फॉर्म भरतानाच समजेल. फॉर्म भरायचा व्हिडिओ आपल्या रात्री येऊन जाईल, त्याच्यामध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा पात्रता सांगून घेतो. तुम्ही 10वी पास पाहिजे. 10वीला तुम्हाला या ठिकाणी 50% पेक्षा जास्त टक्के असणे गरजेचे आहे. आणि मराठी विषयाला 100 पैकी 50 पेक्षा जास्त गुण असणे गरजेचे आहे. आणि तुमच्याकडे बस वाहकचा या ठिकाणी बॅच बिल्ला असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथे वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता. 29/7/2026 पासून तुमची मोजली जाईल. आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. महिला आणि पुरुष दोन्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. आणि जे या ठिकाणी सूट आहे, मागासवर्गीय उमेदवार आहे ते 18 ते 43 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. आता या ठिकाणी अर्हता काय म्हटलेलं आहे, उंची, महिला असो किंवा पुरुष असो, उंची या ठिकाणी किती असणे गरजेचे आहे, 1 मिनिट, कमीत कमी उंची तुमची या ठिकाणी
54 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे आणि उंची ही 178 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावी उमेदवाराची. आता हे जवळजवळ नसते त्यामुळे काही याचा विषय नाही. त्याच्यामुळे आता ब पॉइंट आहे आणि तुमचं वजन 50 किलो असणे गरजेचे आहे. जास्त असेल तर हरकत नाही कितीही असो, परंतु 50 किलोच्या आसपास असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता पुढे जर पगार, आता पगार किती भेटेल तुम्हाला? इन हँड सॅलरी हा गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. वेतन श्रेणी व भत्ते आता हे 42,060 रुपये, 42 सॉरी, एक मिनिट, हा या ठिकाणी बेसिक वेगळं आहे. आता इथं हे 22,060 रुपये हे बेसिक आहे. ज्याच्यामध्ये नंतर काय काय ऍड होईल? महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता रुपये, वैद्यकीय म्हणजे मेडिकल भत्ते, त्याच्यानंतर गणवेशसाठी या ठिकाणी म्हणजे ते कपड्यांसाठी धुलाई भत्ता, तसेच अ, रजेचे रोखीकरण आणि प्रवास भत्ता, उपक्रमाच्या बसमधून मोफत प्रवास सुविधा तुम्हाला उपलब्ध होईल. एकंदरीत अंदाजे सर्व पगार मिळून तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट 36,000च्या जास्त बघायला भेटेल. ठीक आहे. आता इथं 6वा पॉईंट बघू शकता, प्रतीक्षा यादीची कालमर्यादा. तुमची या ठिकाणी प्रतीक्षा यादी म्हणजे या ठिकाणी तुमची या ठिकाणी जे वेटिंग लिस्ट असते तिचा कालावधी जवळजवळ किती राहील? तर 2 वर्ष पर्यंत त्याचा कालावधी राहील. त्याच्यानंतर बाद करण्यात येईल. आता तुमची ऑनलाईन परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. याच्यामध्ये काय विचारलं जाणार आहे बघू शकता. बस वाहक पदासाठी परीक्षा संगणक म्हणजे सीबीटी, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं त्याचा फुल फॉर्म होतो, या प्रकारची असेल. आणि सीबीटी मध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असेल नीट समजून घ्या. इथं तुम्हाला असणार आहे अंकगणित. अंकगणित असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या दोघांचा समावेश असणार आहे. अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी. त्याच्यानंतर मराठी भाषा व म्हणजे मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याच्यामध्ये समावेश राहील. प्रत्येक पर्यायाची 10 गुणांची असेल. इथं काय, प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणांची असेल, म्हणजे 10-10 प्रश्न असणार आहेत असं इथं म्हटलेलं आहे. परीक्षेत पात्र ठरल्यास वरील प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण आणि सरासरी 12 गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथं काय म्हटलेलं आहे? ठीक आहे. आता ही फक्त प्रत्येक विषय 10 गुणांना विचारला जाणार आहे. ठीक आहे. 10 गुणांना विचारला जाणार आहे प्रत्येक गुण, आणि प्रत्येक विषयामध्ये किमान 3 गुण, म्हणजे 3 1 3 6 3 9 3 12 3 15. आता इथं त्यांनी डायरेक्टली हे त्यांनी माहिती दिलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय म्हटलेलं आहे? प्रत्येक विषयाची 10 गुणांची असेल, म्हणजे प्रत्येक विषय फक्त 10 मार्काला विचारला जाणार आहे. आता 1 2 3 4 म्हणजे 40 मार्क माझ्या अंदाजित येथे या ठिकाणी गुणांची परीक्षा तुमची होणार आहे. आता इथं परीक्षा शुल्क किती? 1,000 रुपयाचे तुम्हाला परीक्षा शुल्क असणार आहे. आणि जे राखीव उमेदवार आहेत, आता हे ओपन वाल्यांसाठी 1,000 आणि राखीव उमेदवारांसाठी 900 रुपयाचे चलन असणार आहे. आता परीक्षा एकदम शॉर्ट ठेवलेली आहे, एकदम कमी मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे कमी मार्काची परीक्षा होणार आहे. आणि निवडसाठी सर्वात बेस्ट हा पर्याय असणार आहे. ठीक आहे. परीक्षा शुल्क परत भेटत नाही हे सर्वांना माहीत असते. ठीक आहे. आता निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती बदली तत्वावर बस वाहक म्हणून करण्यात येईल. या ठिकाणी बदली तत्वावर बस वाहक म्हणून करण्यात येतील. बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक काम, वर्तणूक व उपस्थिती, सेवाभिलेख इत्यादी अधीन राहून कायमस्वरूपी पदावर नियुक्ती केली जाईल. म्हणजे जर तुमची निवड झाली तर तुमची या ठिकाणी वर्तणूक, तुमची रोजची उपस्थिती याच्यावरती तुम्हाला नंतर परमनंट केली जाईल. परमनंट भरती आहेच, परंतु पहिल्यांदा वागणूक बघितली जाईल. आता या ठिकाणी बघू शकता, सदर भरती काही कारणास्तव अंशतः या ठिकाणी हे प्रत्येक जाहिरातीमध्ये दिलेलंच असतं, हे काही विशेष नाही. आता खाली जे महत्वाचे पॉईंट असतील, आता या ठिकाणी बघू शकता जे नॉर्मलायझेशन होणार आहे याच्याबद्दल देखील या ठिकाणी बघू शकता. नॉर्मलायझेशनची मेथड वगैरे इथं दिलेली आहे. ठीक आहे. इथं नॉर्मलायझेशन कसे होईल एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाल्याच्या नंतर याची माहिती इथे दिलेली आहे. आता व्हिडिओ संपलेला आहे. नॉर्मलायझेशनचे सूत्र वगैरे इथं दिलेले आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जो बॅच बिलला कशा प्रकारे काढला जातो, कशा प्रकारे काढण्याची प्रोसेस आहे, काय कागदपत्रे लागतात आणि तो कशा प्रकारे काढायचा, या दोनही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. आणि तुम्ही बॅच बिलला काढून हा फॉर्म भरू शकतात. आता फॉर्म भरताना बॅच बिलला लागतो की नाही हे लगेच या ठिकाणी सांगता येणार नाही. रात्री फॉर्म भरण्याचा व्हिडिओ बनवेल, मग त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगेल बॅच बिलला बद्दल. ठीक आहे. म्हणजे फॉर्म भरताना लागतो की नाही याच्याबद्दल. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपण धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.